एफडीएच्या अलीकडील कारवायांमुळे पान मसाला, गुटखा आणि तंबाखू विक्रेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। 12 जून रोजी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा, तंबाखू आणि निकोटीन युक्त पान मसाल्यांच्या अवैध व्यापाराविरोधात कठोर भूमिका घेतली। संघटित पद्धतीनं गुटखा व्यापार करणाऱ्यांवरती थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आणि बंदी असलेला गुटखा विक्री करणाऱ्यांच्या उरात एकच धडकी भरली। आता जर एखाद्या टपरीवरती किंवा दुकानामध्ये बंदी असलेला गुटखा, तंबाखूयुक्त पान मसाला किंवा संबंधित पदार्थ जर सापडलाच तर संपूर्ण माल हा जप्त केला जाऊ शकतो। तुमचं दुकान सुद्धा सील केलं जाऊ शकतं। मकोका सारखा गुन्हा दाखल झाल्यास कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। तुमचं लायसन्स सुद्धा कायमचं काढून घेतलं जाऊ शकतं। कारवाईमध्ये मोठा दंड लागू शकतो। संघटित रॅकेटशी संबंध आढळल्यास अधिक गंभीर कारवाई होऊन तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जावं लागू शकतं। कारण राज्यभर एफडीएच्या धडक कारवायांचा सपाटा हा सुरूच आहे। यात एफडीएने गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभर मोठ्या प्रमाणामध्ये छापे टाकलेत। अनेक प्रतिष्ठानांवरती कारवाई झाली आहे, माल जप्त करण्यात आलाय आणि अनेक दुकानांना, गोडाऊनला आणि शासनाने बंदी घातलेल्या पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना सील करण्यात आलंय। काही ठिकाणी एफडीएच्या पथकांवरती प्रतिकाराने हल्ल्यांच्या घटनाही समोर आल्या आहेत। त्याच्यामुळे प्रशासन या प्रकरणाकडे केवळ नियमभंग म्हणून नव्हे तर संघटित गुन्हेगारी म्हणून पाहत असल्याचं चित्र समोर आलंय। तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे की कारवाईचा उद्देश कायद्याचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास देणं अजिबात नसून अवैध आणि आरोग्यास घातक पदार्थांच्या व्यापाराला आळा घालणे हा आहे। महाराष्ट्रामध्ये एफडीएची मोहीम आता केवळ भेसळयुक्त अन्नपदार्थांपुरती मर्यादित राहिलेली नाही। गुटखा, तंबाखू आणि बंदी असलेल्या पदार्थांच्या व्यापाराविरोधात प्रशासनानं आक्रमक भूमिका घेतली आहे। त्याच्यामुळे अनेक विक्रेते सावध झाले असून येत्या काही दिवसांमध्ये या कारवायांची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तुकाराम मुंढे जर पुढील 2 ते 3 वर्ष एफडीएच्या आयुक्त पदावरती कायम राहिले तर सहज मिळणारा गुटखा आणि तंबाखू हे कायमचे बंद होईल। तुम्हाला तुकाराम मुंढे यांच्या कारवायांच्या बाबत नेमकं काय वाटतंय? गुटखा आणि तंबाखू कायमचे बंद व्हावेत का? दुधातील भेसळ, इतर अन्न पदार्थांत होणारी भेसळ, त्यातून नागरिकांचे धोक्यात येणारे आरोग्य, याच्या बाबतीत तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा। अशाच माहितीपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी LDTV मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच पुढील कोणता विषय एकदम कट टू कट समजून घ्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका। धन्यवाद।